11 वर्षाचा एक लहान मुलगा घर सोडतो. ना भीती ना मोह, फक्त एकच ध्यास, सत्याचा शोध. हा साधा मुलगा नव्हता. तो पुढे संपूर्ण भारताला धर्म, भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारा महान संत झाला. तो म्हणजे स्वामी नारायण. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. इसवी सन सदी 1781 मध्ये उत्तर प्रदेशातील छापय्या या गावात घनश्याम नावाचा बालक जन्माला आला. लहानपणापासूनच त्याच्यात अद्भुत गुण होते. त्याची बुद्धिमत्ता, त्याचं अध्यात्म लोकांना आश्चर्यचकित करायचं. फक्त 11व्या वर्षी घनश्यामने एक कठीण निर्णय घेतला, घरत्याग. तो नीलकंठवर्णी म्हणून संपूर्ण भारतभर फिरू लागला. डोंगर, जंगल, नद्या असं हजारो किलोमीटर चालत त्याने कठोर तपश्चर्या केली. शेवटी तो गुजरातमध्ये पोहोचला आणि त्याला भेटले त्याचे गुरु रमानंद स्वामी. गुरुंनी त्याला ज्ञान दिलं आणि त्याचं नाव ठेवलं स्वामीनारायण. स्वामीनारायणांनी समाज बदलण्याचा संकल्प केला. त्यांनी लोकांना शिकवलं, भक्ती करा, धर्माचं पालन करा, सर्वांवर प्रेम करा. सतीप्रथा, व्यसन यासारख्या वाईट गोष्टींना त्यांनी थांबवलं. त्यांनी अनेक मंदिरे उभारली, ज्यात स्वामीनारायण मंदिर अहमदाबाद आणि स्वामीनारायण मंदिर वडताळ विशेष प्रसिद्ध आहे. त्यांच्या शिकवणीचं सार आहे शिक्षापत्री. आजही लाखो लोक त्यांच्या मार्गावर चालत आहेत आणि BAPS सारख्या संस्था त्यांचा संदेश जगभर पोहोचवत आहेत. एक 11 वर्षाचा मुलगा जग बदलून गेला. जर तुम्हाला अशी प्रेरणादायी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय स्वामीनारायण. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.